गुड मॉर्निंग डॉक्टर्स. वेलकम टू द ब्युटिफुल वर्ल्ड ऑफ जीसीपी बायोलॉजी. मित्रांनो, आजच्या लेक्चरला आपल्याला काय करायचंय तर मायक्रोस्पोर कसे तयार होतात हे बघायचं. लास्ट लेक्चरला आपण काय बघितलं होतं तर लास्ट लेक्चरला आपण टीएस ऑफ अँथर बघितलं. चला तर मग आज वेळ न वाया न घालवता सुरुवात करूया मायक्रोस्पोरोजेनेसिस. मित्रांनो, प्रोसेस ऑफ मायक्रोस्पोरोजेनेसिस जरी आपल्याला बघायचं असलं तरी यामध्ये सगळ्यात पहिले आपल्याला काय करायचं आहे, शब्द समजून घ्यायचा आहे. दॅट इज अ मायक्रो. 3 शब्द आले असं समजा बेटा. किती शब्द आले वळण इथं? 3 शब्द आलेत. मी गुलाबी कलर वापरतोय त्यामुळे थोड्या याच्याकडे लक्ष द्या बेटा. पहिला शब्द इथे आलाय बेटा मायक्रो, दुसरा शब्द आलाय बेटा स्पोरो, तिसरा शब्द आलाय बेटा जेनेसिस. बरोबर आहे बेटा. मायक्रो या शब्दाचा अर्थ झाला बेटा इथं स्मॉल. मायक्रो शब्दाचा अर्थ काय बेटा इथं? स्मॉल. स्पोरो या शब्दाचा अर्थ काय बेटा इथं? स्पोर्स. काय अर्थ वाढवणं याचा? स्पोर्स. आणि तिसरा शब्द बेटा इथं जेनेसिस. जेनेसिसचा अर्थ घ्यायचा आहे टू सिंथेसिस. काय अर्थ झाला बेटा मला सांगायचा? टू सिंथेसिस. म्हणजे आपल्याला मायक्रोस्पोरोजेनेसिस शब्द काय सांगतोय? टू सिंथेसिस ऑफ स्मॉल साईज स्पोर. हा स्मॉल शब्द म्हणजे काय बेटा इथं? स्मॉल साईज आपल्याला म्हणायचं आहे. बरोबर आहे बेटा इथं? चल, तो सिंथेसाइज ऑफ स्मॉल साईज स्पोर इज कॉल्ड एज मायक्रोस्पोरोजेनेसिस. बरोबर आहे की नाही बाळांनो? मग आताची कंडिशन आपल्याला काय सांगते? आताची कंडिशन आपल्याला ही पूर्ण प्रोसेसमध्ये बघायची. मग या प्रोसेसला बघण्यासाठी आपण सुरुवात कशी करायची? तर सुरुवात करताना साध्या आणि सोप्या मेथडने पुन्हा जाऊयात. यासाठी आपण काय केलं बेटा, इथे एक अँथर घेतलं आणि हा त्याचा फिलामेंट, म्हणजे हा काय घेतला बेटा आपण? स्टेमेन. काय घेतलं बेटा मला सांगा? इथं आपण हा स्टेमेन घेतला. या स्टेमेनला समजताना आपण याचं काय घेतलं बेटा मला सांगा? नेहमीप्रमाणे पहिले ट्रान्सफर सेक्शन घेतलं. लास्ट लेक्चर आठवतंय ना सगळ्यांना? चलो, ट्रान्सफर सेक्शनला आपण बघताना सांगितलं की हा त्याचा काय झाला बेटा? आठवलं सगळ्यांना बेटा स्ट्रक्चर? गुड. मग यामध्ये आपण हे काय घेतलं तर 4 काय होत्या बेटा आपल्या? पोलेन सॅक होत्या किंवा मायक्रोस्पोरेंजियम. आणि आजचं लेक्चर आपलं सगळं याच्यामध्ये बेटा. कळालं सगळ्यांना? बोला इथे येस ऑर नो. आजचं जे पण स्ट्रक्चर आहे ते आपल्याला याच्यामध्ये बघायचं. पण मित्रांनो, मी इथं सांगतो या काय आहे तर आपण सांगितलं या 4 पोलेन सॅक आपल्याकडे प्रेझेंट आहे. 4 पोलेन सॅक. यासाठी दुसरा शब्द काय बेटा इथं? 4 मायक्रोस्पोरेंजियम. मायक्रोस्पोरेंजियम जी लिहून देतो. म्हणजे आजच्या प्रोसेसमध्ये आपल्याला इथून सुरुवात करायची. मला सांगा इथपर्यंत बीट क्लिअर झालाय सगळ्यांना? चल, आता एक एक बीट आपल्याला पूर्ण डिटेलमध्ये बघायचं आहे बेटा, त्यामुळे व्यवस्थित लक्ष द्या. सगळ्यात पहिली महत्वाची गोष्ट काय बेटा, या मायक्रोस्पोरेंजियमच्या मध्ये आपण बघितलं तर यामध्ये प्रेझेंट आहे बेटा स्पोरोजिनस सेल. कोणत्या सेल प्रेझेंट आहे बेटा मला सांगा इथं? स्पोरोजिनस सेल्स. पहिली महत्वाची गोष्ट काय बेटा, या स्पोरोजिनस सेल्स म्हणजे कोण आहे? या ओरिजिनल सेल आहे ज्या सेल पासून आपल्याला मायक्रोस्पोर तयार करायचा आहे. पण या सेल जर बघितल्या तर या सेलचं या सॅकच्या मध्ये इक्वल डिस्ट्रीब्युशन झालेलं असतं. काय झालेलं असतं बेटा मला सांगा इथं? इक्वल डिस्ट्रीब्युशन. ज्या वेळेस मी हा शब्द वापरतोय बाळांनो, इक्वल डिस्ट्रीब्युशन, मग इक्वल डिस्ट्रीब्युशन साठीच या इक्वल शब्दासाठीच एक शब्द येतो बेटा होमोजिनस. काय शब्द आला बेटा मला सांगा इथं? होमोजिनसली स्प्रेड म्हणतो मी शब्द इथं, किंवा डिस्ट्रीब्युटेड म्हणा, काही चुकीचं नाही बेटा. स्पोरोजिनस सेल. स्पोरो म्हणजे स्पोर, जिनस म्हणजे तयार करणे. स्पोर्सला तयार करणाऱ्या ज्या सेल्स आहेत त्या पूर्ण सॅक मध्ये इव्हनली इक्वली डिस्ट्रीब्युट झालेल्या आहेत. समजला हा पॉईंट सगळ्यांना? बोला इथे येस ऑर नो. या स्पोरोजिनस सेल काय करतात बेटा? या स्पोरोजिनस सेल अंडरगो मायटोसिस. अंडरगो मायटोसिस. मायटोसिस मध्ये काय गेलंय सर? टू इन्क्रीज द काय बेटा? नंबर. स्वतःचा नंबर इन्क्रीज करण्यासाठी या कशामध्ये गेल्या बेटा मला सांगा इथं? मायटोसिस मध्ये. हा कन्सेप्ट समजलाय का? पहिले क्लिअर करा सगळ्यांनी. बोलायचं येस ऑर नो. म्हणजे याचा अर्थ काय झाला? प्रोसेस ऑफ मायक्रोस्पोरोजेनेसिस आपल्याला काय सांगतंय? मायक्रोस्पोर तयार करायचा आहे. पण मायक्रोस्पोर तयार करताना सगळ्यात पहिले आपण कोणत्या सेल पासून सुरू करतोय? स्पोरोजिनस सेल पासून. या स्पोरोजिनस सेल स्वतः मायटोसिस मध्ये जातात आणि स्वतःचा नंबर इन्क्रीज करतात. सर असं काय? हळूहळू पुढे क्लिअर होईल. क्वेश्चन आहे बेटा हा महत्वाचा, की याच्यामुळे काय होतं? पोलिंग नंबर वाढतो. ओके, मी सांगेल बेटा, नोट मध्ये लिहून देईल मी. मग आता काय झालं सर? आता इकडे पुढे आलो बेटा आपण. मग आता लक्षात बेटा सगळ्यांनी इथं, जर समजा मी ही एक सॅक घेतली, ही काय घेतली बेटा मला सांगा? मी इथं ही पोलेन सॅक. कळालं बेटा सगळ्यांना? या पोलेन सॅकच्या मध्ये आता या पूर्ण सेल भरलेल्या आहेत. बघा बेटा सगळ्यांनी, या पूर्ण सेल भरलेल्या आहेत. असं म्हणूयात बेटा आपण की आता या सेल मॉडिफाय झालेल्या. काय झालं बेटा? या मॉडिफाय झाल्या. आणि याच्यामध्ये ज्या सेल भरलेल्या आहेत बेटा,
नाव दे आर कॉल्ड ॲज मायक्रोस्पोर मदर सेल. काय नाव दिले बेटा मला सांगायला ना मी आपण, मायक्रोस्पोर मदर सेल्स. तुम्ही याला एमएमसी पण म्हणू शकता, पण सहसा मेगास्पोर मदर सेलला एमएमसी म्हणतात. सध्या सगळं लक्ष देऊ नका. आपण काय नाव दिले बेटा याला, मायक्रोस्पोर मदर सेल. याच दुसरं नाव ठेवण्यात आलं बेटा इथं, पोलेन मदर सेल. काय नाव ठेवण्यात आलं बेटा मला सांगा इथं, पोलेन मदर सेल्स, ज्याला शॉर्टकट आपण नाव देतो बेटा पीएमसी. म्हणजे काय, मायक्रोस्पोर पासून भविष्यामध्ये पोलिंग ग्रेन तयार होणार आहे. केव्हा तयार होणार आहे सर, हा पुढच्या लेक्चरमध्ये. ठीक आहे, लक्ष द्या. सो मायक्रोस्पोर पासून काय तयार होणार आहे, पोलिंग ग्रेन तयार होणार आहे. म्हणून त्या मदर सेलला काय नाव दिलंय, पोलेन मदर सेल. सर मदर सेल म्हणजे काय, मदर सेल म्हणजे अशी सेल जी काय करते बेटा, दुसऱ्या सेल्सला तयार करते, म्हणून तिला काय नाव दिलंय बेटा, मदर सेल. रिप्रोडक्शनच्या लँग्वेजमध्ये ज्या सेल गॅमेट तयार करतात, ज्या सेल पासून स्पोर्स तयार होतो, सहसा त्यांना मदर सेल म्हटलं जातं. आता या पोलेन मदर सेल आपण बघितल्या. या पोलेन मदर सेल ज्या असतील बेटा, या पोलेन मदर सेल या कशात जातात बेटा, आता दीज पोलेन मदर सेल अंडरगो मियोसिस. या पोलेन मदर सेल कशात गेल्या बेटा मला सांगा इथं, या मियोसिस. सर मियोसिसचं दुसरं नाव काय, मियोसिस या प्रोसेसचं दुसरं नाव आहे बाळांनो, रिडक्शनल डिव्हिजन. काय नाव बेटा मला सांगायचं, रिडक्शनल डिव्हिजन. मियोसिस इज ऑल्सो कॉल्ड ॲज रिडक्शनल डिव्हिजन. मियोसिसला दुसरं नाव काय दिलं बेटा आपण, रिडक्शनल डिव्हिजन. मग आता काय होणार सर, चल लक्ष द्या बेटा सगळ्यांनी. आता याला समजून घेताना मी तुम्हाला असं म्हणेन बेटा इथं, समजा ही आपण एक पोलेन मदर सेल घेतलेली होती, बरोबर आहे बेटा. ही कशात गेली बाळांनो, मियोसिस मध्ये गेली. आणि मियोसिस मध्ये गेल्यानंतर या इथं आपण असं म्हणूयात, हे इथं 4 मायक्रोस्पोर तयार झाले. किती मायक्रोस्पोर तयार झाले बेटा इथं, 4. पण हे जे 4 मायक्रोस्पोर तयार झालेले आहेत बाळांनो, या मायक्रोस्पोरला जर तुम्ही व्यवस्थित बघितलं तर ऑल मायक्रोस्पोर्स आर कवर्ड बाय अ लेयर, कवर्ड बाय अ कव्हरिंग. सगळेच्या सगळे मायक्रोस्पोर इथं कशाने कव्हर झालेत बेटा, एका कव्हरिंगने केलंय, एका लेअरने त्यांना काय केलंय बेटा, कव्हर केलेलं. तुम्हाला कळालंय का इथपर्यंत, सगळ्यांनी सांगा बरं बेटा. पहिले इथं बोला येस ऑर नो. आपण सांगितलं सगळ्यांना एका कव्हरिंगने केलं. मग सर ही कव्हरिंग, पहिले तर हे कोण आहेत सर आम्हाला सांगा बरं. दीज आर 4 मायक्रोस्पोर. कोण बेटा मला सांगा, हे 4 काय आहे, मायक्रोस्पोर्स. समजलं सगळ्यांना, बोला इथं येस ऑर नो. मियोसिस झाल्यानंतर किती स्पोर्स तयार होतात बेटा, 4. मियोसिस नंतर किती स्पोर तयार होतात बेटा, 4. मग ही गुलाबी कलरची लेअर म्हणजे कोण आहे, तर आपण हिला नाव दिले बेटा कॅलोज लेअर. काय नाव दिले बेटा मला सांगायचं, कॅलोज लेअर. कॅलोज नावाचे फायबर्स, कॅलोज नावाचे फायबर, कॅलोज नावाच्या थ्रेडने काय केलं, नवीन तयार झालेले जे मायक्रोस्पोर आहे त्यांना सगळ्यांना एकमेकांमध्ये बांधून ठेवलं. कळालं का तुम्हाला इथं, सगळ्यांना एकमेकांमध्ये बांधून ठेवलंय म्हणजे सगळे जोडले गेले आहेत. तर सगळ्या सेल वेगवेगळ्या, बरोबर आहे की नाही बेटा, सगळ्या सेल कशा आहेत, वेगळ्या. परंतु या सेलला त्यांनी काय केलं, कॅलोज फायबरने एकत्र बांधून ठेवलेलं आहे. समजलं, म्हणजे 4 जणांना एका दोरीने बांधून ठेवलं आहे. स्वतःच अस्तित्व वेगळं, पण प्रत्येकाला काय केलं बेटा इथं वेगळं. सर ही कॅलोज लेअरचा कॅलोज कोणी दिला, सिक्रेटेड बाय टॅपेटम. कोणी तयार केलं बेटा मला सांगा इथं, सिक्रेटेड बाय टॅपेटम. टॅपेटम आठवते ना बेटा, मी सांगितलंय टॅपेटमचे रोल पुढे पुढे अजून क्लिअर होत जातील बेटा. सो कॅलोज लेअर कोणी तयार केली बेटा इथं, टॅपेटमने तयार केली. समजलं सगळ्यांना बेटा, बोला इथं येस ऑर नो. मग आता काय होणार सर, आता समजा आपण असं म्हणूयात बेटा की काही वेळानंतर, म्हणजे कुठल्या किती वेळानंतर ते पण समजून घ्या बेटा. काही काळानंतर काय झालं बेटा, हे मॅच्युअर झाले. दीज स्पोर्स आपण काय म्हणतो बेटा, मॅच्युअर्ड. आणि अजून ते काय होत आहे बेटा, ड्राय होत आहे. स्पोर्स काय होत आहे, मॅच्युअर्ड होत आहे, ड्राय होत आहे. अजून एक म्हणूया डेव्हलप्ड झाले. काय झाले बेटा मला सांगायचं, डेव्हलप झाले. मग डेव्हलप झाल्यानंतर काय झालं, हे मायक्रोस्पोर बघा बरं बेटा सगळ्यांनी इथं. या प्रत्येक मायक्रोस्पोरची तुम्हाला साईज वाढलेली दिसते, बोला येस ऑर नो. पण सर यांची जी मेम्ब्रेन होती कॅलोज, ती कुठे गेली, कॅलोज मेम्ब्रेनचं डिस्ट्रक्शन झालं. कॅलोज मेंबरचं काय झालं, डिस्ट्रक्शन. मग मी ते म्हणतो बेटा कॅलोज लेअर इज काय म्हणणार त्याला, डिस्ट्रक्ट शब्द समजला ना, डिस्ट्रक्ट म्हणा, डॅमेज म्हणा, डिस्कार्ड म्हणा. ओके, आपण म्हणा डिस्कार्डेड बाय एन्झाईम. काय नाव एन्झाईमचं बघा, कॅलेज.
कॅलोज लेअर जी टॅपेटमने दिली होती त्या टॅपेटमला मॅच्युरेशन पर्यंत राहू दिलं. जसं मॅच्युरेशन कम्प्लीट झालं, स्पोर डेव्हलप झाला, त्याच्यानंतर त्या लेअरला काय केलं, डिस्कार्ड केलं, ब्रेकडाऊन केलं, निघून काढलं, रिमूव्ह करून टाकलं. कोणत्या एन्झाईमने केलं ते? कॅलेज. अगेन हा एन्झाईम सुद्धा कोणी दिला होता बेटा मला सांगा? टॅपेटम. हा एन्झाईम सुद्धा कोणी दिला होता बेटा मला सांगा? इथं टॅपेटम. आणि म्हणून आता हे आपल्याला इथं काय दिसतंय बेटा? 4 मायक्रोस्पोर दिसत आहेत. मला सांगा समजलं सगळ्यांना? बोलायचं येस ऑर नो. पण आता प्रश्न आपल्याकडे काय आला? चला लक्ष द्या, मी तुम्हाला एक नोट लिहून देतो बेटा. ओके, मी नोट पुढे टाकतो. नोट पुरताची जागा लिहितो फक्त, कारण नोट थोडीशी मोठी बेटा. चला लक्ष द्या, नोट आपल्याला काय सांगते ही नोट सगळ्यांनी समजून घ्यायची आहे. थोडस असं कन्सिडर करा, दुसऱ्या चॅप्टरचं बेसिक पण तुम्हाला समजणं गरजेचं आहे. समजा मी इथे एक सेल घेतली, ही सेल गेली बेटा मायटॉसिस मध्ये. सेल कशात गेली बेटा मला सांगा? इथं मायटॉसिस. आणि एका सेलच्या आपण म्हणतो बेटा किती सेल तयार झाल्या बेटा? इथं 2 सेल तयार झाले. समजलं सगळ्यांना बेटा? इथं चल पुढचं बघा बेटा, मी कलर चेंज करून घेतो. एक सेल होती बेटा, ही सेल गेली बेटा मिओसिस मध्ये. कशात गेली बेटा मला सांगा? इथं मिओसिस. किती सेल तयार झाल्या बेटा मला सांगा बरं? याच्या 4 सेल तयार झाल्या. किती सेल तयार झाल्या बेटा? इथं 4 सेल. पण मग प्रश्न महत्वाचा कुठे आला बेटा? इथं प्रश्न महत्वाचा काय, ही जे जाणारी जी मायटोसिस मधली जी सेल होती, समजा बेटा ही डिप्लॉइड होती. 2n म्हणजे काय? डिप्लॉइड. म्हणजे किती सेट ऑफ क्रोमोझोम? 2 सेट ऑफ क्रोमोझोम. जर एखाद्या सेलमध्ये 2 सेट ऑफ क्रोमोझोम असतील तर ती डिप्लॉइड. सिंगल सेट ऑफ क्रोमोझोम असेल हॅप्लॉइड. आपण काय बेटा? ह्युमन डिप्लॉइड. 50% आईकडनं आले, 50% पप्पाकडनं आलेले. म्हणजे एक सेट मम्मीकडनं, एक सेट पप्पाकडनं. म्हणजे किती सेट झाले क्रोमोझोम? 2. 23, 23, 46 म्हणतो बेटा आपण. मग 23, 23 चे किती सेट आहे? 2. म्हणून आपण काय? डिप्लॉइड. तर डिप्लॉइडचा या ज्या 2 सेल तयार झाल्यात बेटा मायटोसिसमुळे, या सुद्धा डिप्लॉइडच असतात. मायटोसिस मध्ये डिप्लॉइड सेलची काय असते? डिप्लॉइड. पण मिओसिस मध्ये जाणारी फक्त आणि फक्त कोण असते? दॅट इज अ डिप्लॉइड सेल असते. इथं असं होऊ शकतं, इथं मायटोसिस मध्ये असं होऊ शकतं. समजा ही सेल घेतली, ही हॅप्लॉइड आहे आणि ही मायटोसिस मध्ये गेली. कशात गेली बेटा मला सांगा? इथं मायटोसिस मध्ये गेली. या सेल पासून 2 सेल तयार होतील आणि त्या पण काय होतील? हॅप्लॉइड. पण हॅप्लॉइड सेल मिओसिस मध्ये कधीच जात नाही. मग जर डिप्लॉइड सेल मिओसिस मध्ये गेली तर ती तयार करते बेटा 4 हॅप्लॉइड सेल. काय करते बेटा? 4 मला सांगा इथं? हॅप्लॉइड सेल. समजलं बेटा सगळ्यांना? मिओसिसचं प्रोडक्ट काय असतं बेटा? हॅप्लॉइड. मायटोसिसचं हॅप्लॉइड पण असेल, डिप्लॉइड. जर डिप्लॉइड सेल असेल तर डिप्लॉइड, हॅप्लॉइड सेल असेल तर हॅप्लॉइड. पण मिओसिस मध्ये डिप्लॉइड सेलचं फक्त आणि फक्त काय तयार होतं? हॅप्लॉइड. हॅप्लॉइड सेल मिओसिस मध्ये जात नाही. हॅप्लॉइड सेल इज अ प्रोडक्ट ऑफ मिओसिस. कळालं सगळ्यांना? चलो इकडे लक्ष द्या. मला सांगायचं समजलं का सगळ्यांना? बोलायचं येस ऑर नो. मग आता प्रश्न आपल्या समोर काय आलाय बेटा? इथं लक्ष द्या सगळ्यांनी. जर मी याला डिटेलमध्ये घ्यायचा प्रयत्न केला, जर मी याला डिटेलमध्ये घ्यायचं म्हटलं तर ही स्टेमेन काय होतं बेटा मला सांगा? स्टेमेन इज अ डिप्लॉइड. स्टेमेन काय होता बेटा? डिप्लॉइड. अँथर सुद्धा काय बेटा मला सांगा? डिप्लॉइड. म्हणजे याची पोलेन सॅक सुद्धा काय होती बेटा इथं? डिप्लॉइड. मायक्रोस्पोरेंजियाच्या सेल सुद्धा काय असेल बेटा इथं? डिप्लॉइड. स्पोरोजिनस सेल पण काय असेल? डिप्लॉइड. त्याच्यानंतर आपण म्हणूयात बेटा अंडरगो मायटोसिस इन्क्रीज द नंबर. ओके. मायक्रोस्पोर मदर सेल तयार झाली, ती पण काय बेटा? डिप्लॉइड. म्हणजे ही सेल काय दिसते आपल्याला? डिप्लॉइड. पोलेन मदर सेल आपण ड्रॉ केली, ती पण काय? डिप्लॉइड. इथं प्रत्येक मायक्रोस्पोर तयार झाला मिओसिसचा प्रोडक्ट आहे, म्हणजे काय बेटा? हॅप्लॉइड. म्हणजे हे 4 मायक्रोस्पोर तयार झाले, हे 4ही पण काय झाले बेटा मला सांगा? इथं हॅप्लॉइड. कळालं का बेटा आता सगळ्यांना इथं? म्हणजे याचा अर्थ काय झाला? हे जे 4 मायक्रोस्पोर तयार झाले, कॅलोज लेअरने जे यांना तयार केलेलं होतं, मी कलर एकदा वेगळा वापरून बघतो. चला लक्ष, इथं जागा आहे म्हणून इकडे आरोग्य तुम्ही. हा जो इथं पॉइंट लिहितोय मी, हा काय तयार होता बेटा? टेट्राड. टेट्राड ऑफ मायक्रोस्पोर. 4 सेलला एकत्र जोडले म्हणून त्याला काय नाव दिलं बेटा? टेट्राड. पण मला सांगा 4 न्यूक्लियस एकत्र आलाय का? नाही. म्हणून हा जो टेट्राड आहे, हा सुद्धा या टेट्राडचा जरी आपण विचार केला बेटा, हा टेट्राड सुद्धा काय असेल बेटा? हॅप्लॉइड. टेट्राड पण काय बेटा मला सांगा इथं? हॅप्लॉइड. हा टेट्राड सुद्धा हॅप्लॉइड आहे, कारण यांचे न्यूक्लियस फ्यूज झालेले नाही. याला फोरेन म्हणू नका, गडबड करू नका. समजलं का? टेट्राड जर म्हणणार तर तो काय असेल बेटा? हॅप्लॉइड. 4 मायक्रोस्पोर आहे, पण 4ही वेगळे, 4ची न्यूक्लियस फ्यूज झालेला नाही. कळालं सगळ्यांना इथं? बोलायचं येस ऑर नो. मग आपण असं म्हणायला हरकत नाही की या सगळ्या स्ट्रक्चर मध्ये आपल्याला काय कळालं? इथं मायक्रोस्पोर तयार झाल्या. या मायक्रोस्पोर तयार होण्याच्या प्रोसेसला काय नाव दिले? मायक्रोस्पोरोजेनेसिस. समजलं सगळ्यांना? बोला येस ऑर नो. चला व्हिडिओला पॉज करा, एवढं लिहून घ्या बरं.
झालं सगळ्यांचं लिहून? चलो इकडे लक्ष द्या मित्रांनो. आता मी तुम्हाला असं सांगतो, इथं मी तर लिहितो काही पॉईंट तुम्हाला. चलो इकडे लक्ष द्या. जर मी इथं सांगितलं बेटा द स्पोर्स आर अरेंज इन अ सिंगल लेअर, बरोबर ना बेटा? एका रांगेत आहे किती बेटा इथं? मग याला म्हणायचं बेटा लिनियर टेट्राड. काय नाव दिलं बेटा आपण याला? लिनियर टेट्राड. समजलं सगळ्यांना? किंवा असं असू शकतं बेटा, हे दोन अशी असतील आणि हे दोन अशी असतील. कोणता शेप दिसतोय बघा बरं बेटा? असा टी सारखा दिसतोय की नाही बेटा? इथं बघा, येस ऑर नो? असा दिसतोय की नाही? म्हणून याला म्हणतात बेटा टी शेप. काय म्हणतो बेटा आपण याला? टी शेप टेट्राड. हे आउट ऑफ सिलेबस सांगतोय कारण मला महत्वाचा पॉईंट सांगायचा. काही वेळेस काय होतं बेटा, स्पोर्स तयार झाले की हे स्पोर्स आपल्याला असे दिसतात. सर तुम्ही 3च काढले बेटा, मी सांगतो 2 मिनिटं बेटा. आणि एक स्पोर जो आपण सांगतो बेटा याच्या मागच्या साईडला समजा किती स्पोर झाले बघा? 4. 1 2 3 आणि हा काय बेटा इथं 4. मग ही जी अरेंजमेंट आहे 3 समोर आणि 1 मागे, त्याला म्हणतात बेटा टेट्राहेड्रल. टेट्राहेड्रल तुम्ही पुढे आणि सांगायचं बेटा ही मेजर असते. एक्झामला जर क्वेश्चन आला टेट्राहेड आर प्रेझेंट इन विच फॉर्म? लिनियर टी शेप टेट्राहेड्रल. पहिला आन्सर तुमचं काय बेटा इथं? आन्सर दॅट इज व्हॉट? द सिम्पलेस्ट वन, टेट्राहेड्रल. मी समजण्यासाठी तुम्हाला काय केलं, इथं लिनियर दाखवला कारण त्याशिवाय तुम्हाला समजणार नाही. पण तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, मोस्ट कॉमन जर विचारलं कोणी, मोस्ट कॉमन जो असतो, मोस्ट कॉमन टेट्राड 4 आहे म्हणून काय म्हणतो? टेट्राड. तेव्हा तुम्ही आन्सर काय करायचंय? टेट्राहेड्रल. समजलं? मोस्ट कॉमन कोण आहे बेटा इथं? टेट्राहेड्रल. समजलं सगळ्यांना लेक्चर बेटा? इथं एन्जॉय करा. काही अडचण आली कमेंट्स मध्ये सांगा बेटा. लेक्चर कुठून बघताय त्या शहराचंही नाव मेन्शन करा बेटा. काही अडचण असेल मला डाऊट विचार. ओके चलो, ऑल द बेस्ट, बाय.